नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगताप या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, आज आपण याच्यामध्ये बघणार आहोत की जी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आहे त्याच्यामध्ये ज्या उपलेखपालच्या ज्या 33 जागा आलेल्या आहेत त्याच्याबद्दल एकदम डिटेल माहिती याच्यामध्ये बघणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला मी स्टडी मटेरियल पण कुठून तुम्ही ॲक्सेस करू शकता फ्रीवालं हेही सांगणार आहे. सर्व गोष्टी याच्यामध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल. याच्यामध्ये खूप चांगली माहिती आणि महत्त्वाची माहिती तुम्हाला भेटणार आहे. म्हणजे नोटिफिकेशनबद्दल तर माहिती मिळणार आहे, पण स्टडी कसं करायचं आहे, काय कसं करायचं आहे ते सर्व याच्यामध्ये तुम्हाला सांगणार. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला काय करून घ्या, एकदा सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला तर तुम्हाला एक लाईक नक्की करायचे. आणि अजून तुम्हाला काय पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचे, कमेंट पाहिजे, कमेंट करायची. जर अजून तुम्हाला काय याच्यामध्ये हवं असेल तर मी तुम्हाला पर्सनली त्याच्यामध्ये रिप्लाय करेन. मित्रांनो बघा, जास्त वेळ न घालवता मुद्द्यावरती येऊयात. बघा, जी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आहे याच्यामध्ये बघा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या स्थापनेवरती गट अ असेल, गट ब असेल, गट क असेल या संवर्गातील रिक्त पदे जी सरळ सेवेने भरती प्रक्रिया, सरळ सेवा म्हणजे वन शॉट कार्यक्रम, नो इंटरव्ह्यू नो काय, बरोबर, भरण्याकरिता प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक अर्हता वगैरे वगैरे यांनी दिलेले आहेत, आहे ना. पात्र उमेदवाराकडून काय सांगितले की 18 फेब्रुवारी 26 पासून ते 20 मार्च 26 पर्यंत ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करण्यात येणार आहेत किंवा करायचे आहेत. आता बघा, महत्त्वाचा मुद्दा आपल्याला याच्यावर यायचा की उपलेखपाल. आता बघा, इथं दिलं आहे उपलेखपालचं पद आहे, गट कचं पद आहे, वेतन श्रेणी पण इथं दिलेली आहे. बघा की वेतन श्रेणी 38,600 ते 1,22,800 म्हणजे वाढत तिथपर्यंत जाईल, पण 38,600 आहे, S14 आहे. आता याच्यामध्ये चेक करू की ॲक्च्युली जागा कोणाला किती आहेत ते इथं दिलेले आहेत. बघा, प्रवर्ग आहे, बघा अनुसूचित जाती असतील त्याला 3 आहेत, 33पैकी 3 आहेत. अनुसूचित जमाती असेल 33पैकी 4 आहेत, आहे ना. नंतर इथं बघा ह्या 5 आहेत, परत या 6 आहेत. या तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार मित्रांनो बघून घ्या, है ना. इतर मागास असेल 10, या तुमच्या कॅटेगरीनुसार या तुम्ही बघून घ्या. जी पदसंख्या आहे बघा इथे दिले 4, 2, 1, 1 अशा पदसंख्या याच्यामध्ये दिलेल्या आहेत. एक मिनिट, सॉरी ॲक्च्युली इथं पदसंख्या दिलेली आहे की किती पदं तुम्हाला रिक्त तुमच्या याला आहेत, आणि टोटल मिळून इथे किती दिलेले आहेत की 33 पदे दिलेले आहेत टोटल मिळून. तर याच्यामध्ये दिलं आहे बघा की रिक्त जागांचे प्रवर्गनिहाय सामाजिक व समांतर आरक्षण विवरणपत्र. आता हे तुम्ही मित्रांनो बघून घ्या की याच्यामध्ये कशा पद्धतीनं जागा त्यांनी हे केलेल्या आहेत. आता याच्यामध्ये आपण महत्त्वाचा मुद्दा बघणार आहोत की अनुभव वगैरे ह्या सर्व गोष्टी आपण व्यवस्थित डिटेलमध्ये बघणार आहेत, ते काय करायचं कसं, त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता बघा याच्यामध्ये आहे बघा शैक्षणिक अर्हता. आता शैक्षणिक अर्हता काय पाहिजे नीट बघा. मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेतील पदवी म्हणजे 100% BCOMच पाहिजे, दुसरं काही चालणार नाही, आहे ना. 100% तुमचं काय पाहिजे, BCOMच पाहिजे. किमान 60% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. 60% गुणांसोबत उत्तीर्ण झाली पाहिजे, आहे ना. म्हणजे 59.99 वाला चालणार नाही, 60%च पाहिजेत. म्हणजे इथं बऱ्यापैकी कॉम्पिटिशन कमी होते बघा. ज्याला 60%पेक्षा जास्त आहेत ना, इथं बऱ्यापैकी कॉम्पिटिशन कमी होते आणि पोस्ट मिळण्याचे चान्सेस इथं वाढत आहेत. बघा, मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता वाणिज्य शाखेची पदवी किमान 55%. आता मागास प्रवर्ग असेल, SC ST असेल त्यांच्यासाठी किती आहे रे, तर 55% गुणांसह उत्तीर्ण झालेला असावे, है ना. बाकी असेल 60%, आणि मागास प्रवर्गातील जे असतील उमेदवार त्यांच्यासाठी किती आहे तर 55% आहे. आता इतर अर्थ आहे नॉर्मली तुम्हाला तर माहिती आहे MSCIT पाहिजे, आहे ना, MSCIT झालेली असावी. आता महत्त्वाचा मुद्दा आहे अनुभव. बघा इथं पण थोडंसं हे आहे, अनुभव भरपूर विद्यार्थ्यांना नसतो, पण याच्या बाबतीत काय करायचं तुम्हाला सांगतो. अनुभवाच्या बाबतीत बघा, वाणिज्य शाखेच्या पदवी झाल्यानंतर जी शासकीय निमशासकीय असेल, स्वायत्त संस्था असतील किंवा व्यावसायिक संस्थेमधील जी लेखा किंवा वित्तीय कामाचा 3 वर्षाचा अनुभव पाहिजे असं त्यांनी सांगितले. पण बघा, गरजेनुसार त्यांच्या ॲडव्हर्टाइजमेंटचे चेंजेस करण्याचे अधिकार त्यांच्याकडे आहेत. आपण टेलिग्राम चॅनलचा ग्रुप बनवलेला आहे. टेलिग्राम चॅनलचा ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्याच्यामध्ये आपण मेल फॉर्मॅट कसा करायचा आहे त्यांना ते दिलेलं आहे. त्यांना मेल करायचं, प्रत्येक विद्यार्थ्यांना त्यांना मेल करायचं की अनुभव ही अट रद्द करा म्हणून. तर ती रद्द होण्याचे चान्सेस जास्त आहेत, म्हणजे तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यामुळे पटपट आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला तिथं तो मॅटर भेटेल आणि तुम्हाला तो मेल करायचा प्रत्येकाने. जेवढं एक लक्षात घ्या, जेवढं तुम्ही प्रेशर द्याल तेवढं तुमच्या मागण्या मान्य केल्या जातील. जेवढं तुम्ही शांत बसाल तेवढं म्हणजे जेवढं लाचारीपात कराल तेवढं आपल्याला ते लाचार करत राहतील. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय आहे की याच्यामध्ये की फ्रेशर्सला याच्यामध्ये चान्स मिळाला पाहिजे,
आणि म्हणजे ही जरा अनुभवाच्या थोडंसं जास्तच होते मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला काय करायचं, टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्या टेलिग्राम चॅनलमध्ये मी सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये सांगतो. पुढं आहे बघा, हे झाले अर्हता. आता सिलेबस वगैरे हे पण बघणार आहे, अर्ज सुरू कधी होणार काय हे पण बघूयात. बघा, ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचे दिनांक ऑनलाईन पद्धती कधीपासून होणार आहे, तर 18/2 आहे ना, 18/2 म्हणजे कालपासूनच झालेलं आहे ना, 18/2 आज 19 तारीख आहे. ऑनलाईन पद्धती अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आहे 20/3. कधी आहे रे, 20/3 म्हणजे 20/3ची वाट बघायची ना आपल्याला, आजपासून फॉर्म भरून घ्या पटपट. तुम्हाला जरी एक्सपिरियन्स नसेल तरी तुम्ही फॉर्म भरून घ्या मित्रांनो. फॉर्ममध्ये फक्त आपल्याला चेक करावं लागेल की एक्सपिरियन्स मागतायत का नाही. एकदा त्याच्याबद्दल मी शुअर नाही आहे की एक्सपिरियन्स फॉर्म भरताना एक्सपिरियन्स लागतो का नाही. कोणी जर भरून बघितलं असेल तर कमेंट नक्की करा की सर आम्ही भरला आहे पण असं असं आहे, मग त्याच्यावरती आपण बघूयात काय करायचं. आता बघा, हे सांगण्या अगोदर तुम्हाला मी हे सांगतो की आपला जो MGPचा कोर्स आहे तो सध्याला रन होतो आहे आणि चांगल्या पद्धतीने चालू आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये आपण जवळपास 2000+ PDF आपण त्याच्यामध्ये 2000+ क्वेश्चन आपण त्याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि PDF टाकणं पण चालू आहे. त्याच्यामध्ये व्हिडिओ पण आहेत, तर तेही तुम्ही बघू शकता. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. जर तुम्हाला आवडला तर याच्यासाठी पण तुम्हाला तो कोर्स खूप इम्पॉर्टंट ठरेल. आणि अकाउंट वगैरे वेगळं नसतं आहे ना, म्हणजे असं नाही की ते MGP आहे हे वेगळे आहे असं काही नाही. तुम्हाला अकाउंटला सेम सिलेबस असणार आहे. त्यामुळे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, तुम्ही जाऊन एकदा चेक करा. तुम्ही फ्री कंटेंट आधी यूज करा आणि नंतर विचार करा की आपण तो कोर्स खरेदी करायचा का नाही करायचा. जर नसेल करायचा तरी फ्री कंटेंट यूज करा आणि कोर्स खरेदी केला तर वेल अँड गुड, तुम्हाला त्याच्यामध्ये चांगलाच आउटपुट मिळेल मित्रांनो. त्यामुळे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे कोर्सची, तिथे जाऊन एकदा चेक करा. आणि आपला ॲप्लिकेशन आहे दीक्षा एज्युकेशन ॲप्लिकेशन, हे डाउनलोड करा. याच्यावरती तुम्हाला फ्री कंटेंट सगळं मिळून जाईल. त्याच्यामध्ये तुम्हाला कोर्स वगैरे सगळ्या गोष्टी या दीक्षा एज्युकेशन ॲपमध्येच मिळेल. त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. बघा, जास्त वेळ न घालवता हे बघूयात. आता खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी त्यांनी काय ठेवले रे, 1000 फी ठेवली. जे खुले प्रवर्ग आहेत त्या उमेदवारांसाठी किती फी ठेवलेली आहे, तर 1000 फी ठेवलेली आहे. आणि जे मागासवर्गाच्या उमेदवारांसाठी किती ठेवले आहे, तर 900 फी आहे. बाकी हे पण तुम्ही बघून घ्या. आता बघा, मेन महत्त्वाचा मुद्दा की ॲक्च्युली याचा सिलेबस काय असेल, किती मार्काला असेल, कसं वेटेज असेल, काय असेल. सेम MGP सारखं आहे मित्रांनो, काहीच बदल नाही आहे याच्यामध्ये, सेम MGP सारखं आहे. तर बघा, उपलेखपाल हे बघा, काठिण्य पातळी हे बघा, 10 मार्काला मराठी येणार आहे. बघा, 10 मार्काला मराठी येणार आहे. इंग्रजी येणार आहे 10 मार्काला. फक्त इथे चेंज आहे मराठी व इंग्रजी आहे ना, मराठी व इंग्रजी. एक मिनिट मराठी इंग्रजी ओके. मराठी व इंग्रजी हे 15 नाही, सॉरी याच्यामध्ये हे मराठी व इंग्रजी ही लँग्वेज दिली मित्रांनो. आता वरती एक थोडंसं बघावं लागेल की काय पण अकाउंटचा भाग आहे. आता हा जो टोटल आहे हा काय वित्त लेखा विषयक पदवी, म्हणजे पूर्ण 50 मार्क कशाचे आहेत रे, तर अकाउंटचे आहे. म्हणजे याच्यामध्ये इंग्लिश मॅथ्स मराठी इंग्लिश मराठी रिझनिंग हे टॉपिक याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील मित्रांनो. त्यामुळे त्या लेवलचा अभ्यास तुमचा पाहिजे. टोटल क्वेश्चन किती येणार आहेत, तर 100 क्वेश्चन येणार आहेत. आणि किती मार्काला असणार आहे, तर 200 मार्काला. आणि टोटल तुम्हाला टाईम भेटणार आहे 120 मिनिटे. टोटल टाईम किती भेटणार आहे, 120 मिनिटे. आता याच्यामध्ये थोडंसं वरती जाऊन बघावं लागेल, कारण मी इथं स्क्रीनशॉट काढून मित्रांनो टाकला आहे. तर इथे कोणता सब्जेक्ट आहे, इथे कोणता आहे. मी ॲक्च्युली PDF ही आपल्या ग्रुपवरती टाकली, तुम्ही ॲक्च्युली बघून घ्या की कसं वेटेज आहे ना. 10 मार्क 15 आणि 50 मार्क अशा पद्धतीने तिथं वेटेज दिलेलं आहे. नेक्स्ट आहे बघा की वयोमर्यादा किती राहील, काय राहील. तर वयोमर्यादा बघा कशा आहे. वयोमर्यादा आहे की किमान वयोमर्यादा जो खुला मागासवर्गीय असेल किंवा बाकी कमीत कमी 18 वर्ष त्याला पूर्ण झाले असावे है ना, पूर्ण पाहिजे 18 वर्ष. इथं आहे कितीपर्यंत, 38 आहे. मागासवर्गीय म्हणजे कमाल 38+ नसावा, 38पर्यंत पाहिजे. आणि इथं दिले बघा, वयोमर्यादा करण्याचा दिनांक आहे तुम्हाला जाहिरात प्रसिद्ध केलेला दिनांक, म्हणजेच 18 तारीख. 18 तारखेपासून तुम्ही वयोमर्यादा चेक करू शकता. मागासवर्गीय असेल, अनाथ वगैरे बाकी तर 43 आहे, 43पर्यंत. बाकी गोष्टी पण तुम्ही बघून घ्या कितीपर्यंत आहे, पण बऱ्यापैकी आहे, तुम्ही भरू शकता मित्रांनो, काहीच अडचण नाही आहे. आणि ही चांगली संधी आहे. अशा जागा येत राहतील, पण कधीतरीच येत राहतील हे लक्षात घ्या. कारण आतापर्यंत तुम्ही बघता की जागा लेखपाल असेल किंवा कॉमर्सच्या ह्या जागा बऱ्यापैकी सुटत नाहीत, आणि सुटल्या तर त्या कमी सुटतात, हे पण तुम्हाला माहीत आहे. जरी आल्या तरी त्या कमी येतात. पण जे आता हे चान्सेस तुम्हाला मिळत आहेत, हे चान्स तुम्हाला
घ्यावे लागतील मित्रांनो आणि अभ्यास चांगला करावा लागेल. आणि राईट डायरेक्शनमध्ये जर अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला इकडे तिकडे न बघता एक मेंटर बघून, मी म्हणत नाही मीच म्हणून, दुसरा कोणी एक मेंटर बघून त्याच्याबरोबर तुम्हाला राईट डायरेक्शन घ्यावे लागेल, तरच तुमचं काय होईल रे, सिलेक्शन होईल. ना की यूट्यूबला इकडे तिकडे आपण व्हिडिओ बघतोय, याचं बघतोय त्याचं बघतोय, ना की असं करून. त्यामुळे बघा, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तुम्ही व्हिडिओवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. आणि काही तुम्हाला विचारायचं असेल तर कमेंट बिंदास करा नक्की, कारण मी इंडिव्हिज्युअल तुम्हाला काय करतो, रिप्लाय देतो मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.